प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपले पुन्हा एकदा स्वागत. आपल्या कार्यक्रमाचा हा भाग 3 अंकामध्ये विभागला असून प्रत्येक अंकात नातेसंबंधांच्या एका सूत्रावर आधारित परफॉर्मन्सेस असतील. पहिल्या भागाप्रमाणेच हा दुसरा भाग आपण सुरू करूया भक्त परमेश्वराच्या नात्याने, ज्यात आहेत 3 डान्स परफॉर्मन्सेस. चला तर मग सुरुवात करूया हा अंक. ओम भद्रं कर्णेभिः. हे सृष्टीकर्त्या, तू निर्माण केलेली चराचरात वसणारी कथा सांगणारे ते कथक, पंचमहाभूतांना व्यापूनही दशांगुळे उरणारा तू, तुझ्यापर्यंत कथक नृत्याच्या माध्यमातून पोहोचण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न. तू मुक्ती, मी भक्ती, द्वैताची अभिव्यक्ती. मी शांत, तू अनादि, ज्ञान विज्ञान इत्यादी. तू चैतन्य, तू चिन्मय, मी तुझा अंश मृण्मय. बंध तुझ्या माझ्या नात्याचे, द्वैतापासून अद्वैताचे, द्वैतापासून अद्वैताचे. शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. त्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. त्वं ब्रह्मा त्वं विष्णु, त्वं रुद्र, त्वं इन्द्र, त्वं अग्नि, त्वं वायु, त्वं सूर्य, त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. नमस्कार, मी प्रणाली गडकरी. नमस्कार, मी अपराजिता डोंगरे. नमस्कार, मी विश्वजा गांजापूरकर. मी आद्या जोंगले. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या गौरव नात्यांचा बंद प्रेमाचा या कार्यक्रमाअंतर्गत देवभक्ती या नात्यावर आम्ही आज आपल्या समोर नृत्य सादर करीत आहोत. गाण्याचे बोल आहेत
आज गोकुळात रंग खेळतो नाही. कृष्णाच्या बाबतीत विसरा सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण भक्तीत हरिगुण गाऊ एकत्र. नमस्कार मंडळी, मी ऋतुजा कुलकर्णी. मी प्रज्ञा मनोहर. मी सुचेता कुलकर्णी. मी रश्मी घोडके. आज आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमाअंतर्गत उत्सव नात्यांचा आणि बंध प्रेमाचा यावर आधारित आम्ही भक्त आणि परमेश्वर यांचे नातं दर्शवत आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे विठ्ठल आणि रुक्माईमधील गोड नाते आणि त्यावर प्रेम करणारे आपण भक्तगण. चला तर मग आज आम्ही तुमच्या समोर यावर आधारित एक नृत्य सादर करीत आहोत. धन्यवाद. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रघुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी.
खूपच छान. आपल्या पहिल्या अंकानंतर मन एकदम भक्ती रसात ओथंबून गेलं आहे. खरंच खूपच प्रसन्न. पण आता इहलोकातून परत भूलोकात येऊया का? म्हणजे आपण आता वास्तवात येऊया आणि वळूया पुढच्या अंकाकडे, जो आपल्याला वास्तवाची पुरेपूर जाणीव करून देणार आहे. वास्तवाची जाणीव ती कशी? अगं म्हणजे आपला पुढचा अंक आहे रक्ताची नाती, ज्यात आहे 3 गाणी आणि 3 स्किट्स. एकदम धमाल. काय सांगतोस? चल मग पाहूया पुढचे परफॉर्मन्सेस रक्ताच्या नात्यांवर. मी जाऊन येतो. हो जरा हळू ना. आत्ता कसा बसा झोपलाय बाबू? नाही मी काय म्हणत होतो, मी आमच्या आठवड्याच्या चिंतन बैठकीला जाऊन येतो. हा काय आता 8:45 झालेले, माझ्याशिवाय बैठक सुरूच करत नाही. का ते? आडारकर म्हणतात की आधी तर्कालंकार चुडामणी प्रोफेसर पोटीमध्ये येतात आणि नंतर आमच्या मनात विचार येतात. ती 1000 वेळा सांगितलंय ना बाबू उठतो. मी बघतो. नाही नको, तुम्ही जाऊ तुमच्या चिंतन बैठकांना जा. असं कसं? समाज सुधारण्याची वहिवाट ही आपल्या स्वतःच्या घरापासूनच सुरू व्हावी लागते असं चिपळूण नकोय. मी आहे ना. नाही मातृवर्गानेच प्रत्येक वेळा पाल्याची जबाबदारी घेतली पाहिजे असं कुठल्याही शास्त्रात नाही. बाबू रे
बाबू काय झालं बाबू? हा काय झालं सांग, काय झालं? काय येतोय बाबू? रडायचं नाही. अरे रडायचं नाही. नाही नाही नाही. अरे काय झालं? नाही हे बघ, रडायचं नसतं, रडायचं नाही. हे बघ, रडण्याने प्रत्यक्ष रडणाऱ्याला काहीच फलप्राप्ती होत नसते, हे ध्यानात घे. मात्र आसमंतात भागी वास्तव्य करणाऱ्यांना म्हणजे निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रुदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचा संभव असतो. किंबहुना खात्रीच असते असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही बाबू. होईल का अतिशय? अरे बाबू रे, बघ आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा दीर्घक्रंदन हे प्रकृतीला अत्यंत अपायकारक आहे. हे भूमितीच्या प्रत्यक्ष प्रमाणात इतकेच स्वयंसिद्ध आहे. हा, आक्रोशामुळे अंतस्नायूंच्या ज्ञानमज्जा विस्तृत होऊन बाह्य स्नायूंची रेषावलयही अत्यंत वेगाने इतस्ततः पसरतात. श्वासनिरोधामुळे रक्ताभिसरण क्रिया मंदतम होऊन रुधिरलोह पिंडाच्या स्वैरगतीला प्रतिरोध झाल्यामुळे अंतर्गत चलनवलन व्यापाराची अप्रत्यक्षरित्या नियंत्रण होते. येस, ब्लड सर्क्युलेशन. शिकवलंय की नाही तुला सगळं मागच्या महिन्यात? तत्वज्ञानात सुद्धा रुदनाच्या अनेक व्यंगांचे दाखले मिळतात. श्रीमद भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनीच म्हटलेले आहे, अतस्त्वं च महाबाहो नैव शोचितु मर्हसी. आणि आपल्यातच नव्हे बर का, हा, पाश्चात्य तत्ववेत्यांचं मुकुटमणी सुप्रसिद्ध हर्बर्ट स्पेन्सर सुद्धा कंठरवाने हेच सांगतो आहे, प्रतिपादन करतो आहे की thou shall weep in vain. काय रे बघ, किती रडशील असं समजावंच तुला. तू बघ सिंहराशीचा जोडत हा, बघ बघ बघ, त्यातल्या 2 ताऱ्यांच्या परस्परांभोवती पूर्ण प्रदक्षिणा व्हावयास 3642 वर्षे, 7 महिने, 4 दिवस, 5 तास, 56 मिनिटे आणि 18.6 दशलक्षांश पडे लागतात. आणि दशांशाची शेवटची 5 स्थळे ही अवर्त दशांशात आहेत. आहे की नाही गंमत? सुप्रसिद्ध आर्य ज्योतिषी भास्कराचार्यांचा दत्तक पुत्र वराहमिहिर याने इसवी सनापूर्वी 22व्या शतकात केवल व्यतिरेकी परिमितीमुळे हे सिद्धच केले आहे. हा, त्यामुळे हे 2 तारे इथून जरी आपल्याला अन्योन्य संलग्न वाटत असले तरी तो केवळ एक स्थल परिणामात्मक दृग्भ्रम असून तदंतर्गत वास्तविक अंतर हे अनेक कोटी योजने आहे. आता मात्र मी रागावेन हो बाबू. अरे तर्कालंकार चुडामणी प्रोफेसर पोटीबुद्धींचा सुपुत्र असा वेलगामपणे 3ऱ्या सप्तकाच्या शेवटच्या पट्टी पलीकडच्या अस्तित्वातच नसलेल्या सुरांमध्ये असा निष्कारणपणे आक्रंदन करत आहे हे पाहून इतिहास किती उद्विग्न होईल याची कल्पना तरी आहे का तुला? ते काही नाही, आता मी सांगतो ते ऐकायचं. तो चंद्रमा पण सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने त्याला प्रकाश प्राप्ती होऊन पृथ्वीच्या कक्षेत सूर्यास्तानंतरही पर्यायाने सूर्यप्रकाशाचा प्रवेश होतो. या प्रकाश प्रत्यक्षाला चंद्र हे केवळ एक निमित्त मात्र आहे. म्हणूनच त्याला वेदांमध्ये सोम असे संबोधिले असून त्याचे वनस्पतीचा पती असे नामकरणही करण्यात आलेले आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा भाज्या बिजा करताना. तर या दृष्टीने आपण जेव्हा चंद्राकडे बघतो तेव्हा तो आपल्या प्रकाशाने अज्ञान युगावरची कालपटले भेदून आपल्या पूर्वजांच्या अगाध ज्ञानावर प्रकाश पाडित आहे असे वाटते. नुसता
नुसतं रडतोयस काय असा ताण्या बाळासारखं? अशा विचारपूर्वक दृष्टीने चंद्राकडे बघ. बघ तुझ्या चंद्राकडे बघ. अरे अहो पास झालं होतं तुमचं. द्या बरं त्याला इकडे. ये माझे सोनं, ये बाबू ये. ना असे जा. कोणी रडून? बाबाने रडून. कोण हसून? हो ना. काय झालं? सोनूला रे, बाबूला रे, छकुला रे. बाबूराया कोणी त्रास दिला तुला? बाबाने त्रास दिला? हो, बाबा गेला उडत. बाबा गेला उडत. काय करायचं? भुजायचं बाळाला. चांदोबा बघायचं. चल पण बघूया. चांदो मामा चांदो मामा. चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का? लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा भागलास का? अंगाई ये ग तू ग गाई, बाबूरायाच्या डोळ्यात. आजकालच्या मातृवर्गाच्या तोंडी बसलेली ही अर्थहीन, संवेदना शून्य आणि वेडीवाकडी गाणी ऐकली की मानस व्यग्र झाल्यापासून राहत नाही. अरे गीता उपनिषदे यांचे पाठ कधी खेळणार तुमच्या ओठी? वाङ्मयाचे तेच शास्त्र पुराण यांनी उपयुक्त अशी पुस्तके निर्माण होण्याऐवजी कथा, कादंबऱ्या, कविता यांचाच भरणा होत आहे आजकाल साहित्यामध्ये. अरे उद्याची भारत देशाची पिढी घडवणाऱ्या बालकांना अशाने उच्च ज्ञानाची प्राप्ती कशी होणार? हाच आम्हा सर्व विद्वानांपुढे पडलेला आजचा यक्ष प्रश्न आहे. बालकांना परिपोषण असे. झोपला बाबा. पुन्हा झोपला? झोपले. संपूर्ण समाजच ग्लानिक आहे. त्याला आपला छोटा बाबू तरी कसा अपवाद असेल? बरं तो झोपला आहे तर आपण तुमचे मांडुक्य उपनिषदाचे पाठ घेऊया. उजळणी राहिलेली. मला खूप काम आहे ना. काम आहे बरीच मला. नाही, उजळणी महत्वाची. अहो उजळणी महत्वाची आहे. तुझात चकुला तुझात गे मम माऊली, गोकुळी राखे गोधना, गोकुळी राखे गोधना. नंद बाळ मी काना, नंद बाळ मी काना. तुझात चकुला तुझात गे मम माऊली. आई आई आयुष्याचा भक्कम कणा, मरणप्राय वेदना सोसून जिने जन्म मला दिला. आई प्रेमाचा अथांग सागर, वात्सल्य आणि मायेची उबदार चादर. आई विधात्याचे अतुलनीय वरदान, जन्माच्याही आधी मिळालेले भरभरून दान. आई आयुष्यातील सर्वप्रथम गुरु, सदैव ऋणी राहीन तुझी जोवर श्वास आहे सुरू. मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी, जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग, झोप येईना बघ गाना तू अंगा
दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई आई तू भासे ठाई ठाई ए आई आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग जो. अरे आला? हो ग जस्ट आले. अगं इशिता गेली की काय कॉलेजला? हो, भेटली नाही तुम्हाला? नाही, बहुतेक आमची चुकामुक झाली असेल. हो, ती आत्ताच गेली. आणि मेघू दिसत नाहीये कुठे. काय जिमला गेलाय की काय आज? नाही नाही, तो आज ऑफिसला गेलेला. 1-2 इम्पॉर्टंट मीटिंग्स होत्या त्याच्या. हो, मग लंचला येणार आहे का घरी तो? म्हणजे नो 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 आजी, सर इज नॉट कमिंग फॉर लंच. ही इज व्हेरी बिझी. आता आपल्याला हिच्याकडनं बातम्या घ्यायच्या की काय सगळ्या? बघा ना आजी, जेवण इज रेडी. जेवण? जेवण यू मीन टू से लंच? जेवण मीन्स लंच. नाउ वी आर इटिंग ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मीन्स नाश्ता. नाश्ता? बट दॅट डे यू सेड मस्ता. मस्त मीन्स नाईस. ब्रेकफास्ट मीन्स नाश्ता. Oh, so confusing. Okay, okay. I will get masta, nasta. ओके. कसा झाला वॉक तुमचा? चांगला झाला ग. आज आपल्या त्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतात ना पाठकाजी, तर त्या भेटल्या होत्या. मग त्यांच्याबरोबर आम्ही कसं बराच लांबपर्यंत गेलो होतो वॉकला. आणि मग बऱ्याच गप्पा पण झाल्या. त्याच्यामुळे बरं वाटतं आज, जरा चांगला वॉक झाला. मस्त. आणि आत्ता येताना मी मधुराला पण फोन लावला होता, तर तिच्याशी पण झालं बोलणं. बरं झालं बाई, एकदा सकाळी झालं बोलणं. म्हणजे मग काही. हो ना, ताईंचा फोन आलेला काल. वॅक्सिनेशन झालं सांगत होते. हो, म्हणाली मला काल ती. आणि साईड इफेक्ट्स पण काहीच नाहीयेत. सो ते बरं झालं, ते जास्त महत्वाचं. हो ना. मी ना आज जोला तुझ्यासाठी ओटचा उपमा सांगितला होता. तुला आवडतो ना ओटचा उपमा? तर तो केला आहे, म्हणजे खाऊन घेशील म्हणजे. हो हो, मस्त खाते. यावेळेस आपले गणपतीचेच बघत होते जरा. हो, कधी येतात गणपती? फ्रायडे आणि सॅटर्डे आलेलं आहे. ग्रीन टी. थँक्यू. काय ग, जरा सकाळी तरी ॲटलिस्ट जरा चांगला चहा पित जा. कसला हा, त्याला काही चव ना ढव, ग्रीन टी पिताय. जरा सकाळी जरा आल्याचा चहा प्यायलीस तर जरा चांगली तरतरी तरी येईल. हू आलिया भट? नो जो, कसली भट्टांचे काढते ग बाई. खरंच आहे बाई, आपल्याकडे आलिया भोगासी झालेले आहे. हो ना. तर शुक्रवारी येत आहेत आपल्याकडे गणपती. अगं, तू म्हणाली होती अन्वी येणार आहे ना काय तुमचं गणपतीचं डेकोरेशनचं बोलायला? तर लंचचं काय ठरलंय? तसं जुळवलं आपल्याला सांगायला. म्हणजे मग काय असेल तर सांगता येईल तिला. कारण एकदा मग तू परत कामामध्ये बसलीस की मग काही जमणार नाही आपल्याला. तर काय असेल तसं तिला सांगून टाकूया. लंचला नाही येते ती इव्हनिंगला येणार आहे ती स्नॅक्ससाठी. ओ ओके, मग ठीक आहे. मग काय करायचं ठरलंय? ढोकळा सांगायचं का आपण जोला? कारण म्हणजे ती ढोकळा करेल तसं जो. ढोकळा मिक्स फिनिश. हे घ्या, हिचे काम इकडेच. बाई, मग आता दुसरं काय आहे? म्हणजे मग सांग, म्हणजे तसं म्हणजे मग करायला. मटकी सांगितली आहे भिजत घालायला, त्यामुळे मिसळ करूया आणि भेळ सांगूया का करायला त्याच्याबरोबर? हां, चालेल चालेल चालेल. म्हणजे पण बाई प्लीज तिला मटकी जरा उसळ जरा कमी तिखट करायला सांग, म्हणजे काही त्रास नाही होणार. हो हो, सांगते नक्की.
are looking very hot, ma'am. Oh, thank you. Where is your madam? Ma'am is coming. Please have a seat. Okay. Oh, hi. हाय काय म्हणतेस कशी आहेस? ठीक ठीक. बरं वाटलं बाई फेस टू फेस बघून तुला. ऍक्च्युली कंटाळा आलाय ऑनलाईन आणि कॉल. काय दिवसभर स्क्रीन आणि आपण आणि स्क्रीन. व्हर्च्युअल लाईफ मध्ये जगतोय तर. नाही काय कधी कधी तर व्हिडिओ ऑफ करून जरा थोडंसं शांत बसायला पण बरं वाटतं. मग काय तसं. बाकी काय म्हणतेस कसं चाललंय? चाललंय रुटीन. एक सेकंड मी तिला चहा ठेवायला सांगते. जो प्लीज कीप सम टी फॉर मॅम. येस मॅम. ऐक ना मी आणलंय ते बघून घे डेकोरेशनचं. काय काय आहे. मिळालं तुला? हो. अरे वा बरं छान. मी अगं जाणारच होते म्हटलं मग तुला पण लागणारच आहे मग घेऊन ठेवते. बघशील त्यातलं तुला काय काय लागणार आहे. हो चालेल बघते. अगं मी 2-3दा जाऊन आले आणि त्यांच्याकडे आउट ऑफ स्टॉक आणि शिपमेंट कधी येणार कधी ते त्यांना काहीच आयडिया नाहीये आणि फोन करतो त्यावेळेला ते लोक काय उचलत नाही. त्यामुळे इट्स लाईक बरं झालं तू जेव्हा गेलेलीस तेव्हा होतं ते. तू पण मोदक पीठ ऑर्डर करणार असेल तर माझी पण कर. नक्की एकदम नक्की. आणि गणपतीच्या ह्याच्यात तरी निदान जरा 8 लोकांचा वगैरे काहीतरी रूल चेंज होतील तर जरा निदान 3 लोकांना तरी जास्त बघता येईल. होपफुली त्याच्यावर गेस्ट लिस्ट ठरणार आहे ना की बाबा किती लोकांना बोलू बाबा सांगा तरी. मोस्टली सगळ्यांचं ई दर्शनच असणार आहे. ते 8 कोणाला सिलेक्ट करायचं ह्याच्यावर आता विचार करायला लागणार आहे. तसं. आणि काकू कुठे आहेत? फ्रेशन अप होत आहेत त्या येतीलच त्या. तसं काय म्हणतेस सन्वी कशी आहेस? मस्त. काय म्हणता काकू? मी पण मस्त. बस बाकी कसं झालंय तुझं काम? कसं चाललंय? घरातूनच आहे का जावं लागतं तुला? नाही आहे वर्क फ्रॉम होम आहे पण 2-3 दिवस 50% त्यांनी अलाव केलं ना तर जाते मी आता 2-3. बरं आहे ना म्हणजे ऍटलीस्ट बाहेर गेलेस ऍटलीस्ट तुला 4 वेगळे लोक तरी भेटतात ग. नाहीतर नुसतं घरात बसून ऍब्सोल्युटली त्यासारखं कंटाळा येतो ना नाही म्हटलं तरी. हो ना. नाहीतर काय आमच्या ऑफिस मधनं काहीही न्यूज नाहीये. आम्ही अजूनही घरीच. खरंच आहे म्हणजे पण आता कंटाळा आला ना सगळ्यांना नाही म्हटलं तरी. हो 1.5 वर्ष होत आलं. कितीतरी नुसतं बसून म्हणजे तसंच व्हिडिओ इंटरॅक्शन. अगं तू काही सांगितलंस का चहा कॉफी? हो मी तिला सांगितलंय चहाचं ती आणते. त्यावर आठवलं मला. काय माझं स्वागत एकदम सॉलिड केलंय मॅडमनी. हो यू आर लुकिंग हॉट. काय विचारू नकोस. तिचं काय चाललेलं असतं. तिला ते शिकायची आणि आपण काय बोलतो त्याच्यामध्ये काहीतरी बोलतो त्याच्यामध्ये ती वेगळंच काय. नाही तर काय कान इकडेच असतात तिचे नुसते माहितीये. बापरे. तसं अर्ध्या वेळेला यांना दिस मीन्स दॅट असं ग सारखं. त्यामुळे नुसती मजा चाललेली असते घरात. चांगलंय ना हस्तगळतं वातावरण आहे. आमच्यासारखं नाही खरं. आमच्या घरात म्हणजे बापरे. का तुमची बाई? आमची बाई काय सांगू. जरा एक काम सांगितलं की 1 तास लावते. जरा तुम्ही सांगितलं जरा चहा कर ग या मॅडम असं उठणार असं जाणार असं चहाचं म्हणजे कधी मिळेल चहा देव जाणे. त्यामुळे तिला सकाळी मला काय म्हणजे सांगितलं ना की ते आम्हाला रात्री मिळतं जेवायला. त्यातून काही सांगितलं आणि नाही केलं तर आहेच मॅम गॉड. अगं तुझ्यासाठी खास मिसळीचा प्रोग्राम केला. आवडते का मिसळ? हो आवडते ना. मग ते फॉरगॉट सांगितल्यावर करतेस काय मग तू? कसं सांगतेस तिला? मी पण स्मार्ट झाले. मी तिला सांगते बघ लिस्ट केली आहे मी. ब्रेकफास्टला हे, लंचला हे, डिनरला हे पाहिजे मला. मग ते बघणार होतं का लक्षात? अजून तरी आहे. ठीक आहे. अगं मिसळ आवडते ना तुला पण? म्हणजे हो अन्नीची फेवरेट आहे एकदम. ओके तेच तुझ्यासाठीच म्हणून म्हटलं खास मिसळ करूया. आणि भेळ पण आहे. येस भेळ. हो बाकी तू सध्या काही डाएट वगैरे काही चालू नाहीये ना? ठेव काकू वाटतंय का माझ्याकडे बघून? अगं नाही ग काय गरज पण नाहीये ग तुम्हाला. मस्त पैकी खा प्या आणि मस्त हेल्दी इटिंग. Ma'am, your tea. Yes. Thank you. Aji, bell is ready, huh? Bell?
भेळचं काय म्हणते का बाई? भेळ नो जो भेळ भेळ. अगं बाई ऑलरेडी कुंदराला मिळाली आहे भेळ. आता काय तू म्हणतेस? आता आपण खाऊया भेळ. माझ्या नंदलाला नंदलाला रे. माझ्या नंदलाला नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे. शांत तारे शांत वारे, शांत तारे शांत वारे. या झऱ्याचा सूर आता मंद झाला मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. झोपल्या गोठ्यात गाई सातवा पडसाद नाही. झोपल्या गोठ्यात गाई सातवा पडसाद नाही. पाखरांचा गलबलाही बंद झाला बंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. सावल्यांची तीट गाली, सावल्यांची तीट गाली. चांदण्याला नीज आली, चांदण्याला नीज आली. रात राणीच्या फुलांचा गंध आला गंध आला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे.
कंदा नीज रे माझ्या मुकुंदा नीज रे आनंद कंदा नीज रे माझ्या मुकुंदा आवरिया घागऱ्यांच्या छंदताला छंदताला रे नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे नंदलाला रे. तूने मारी एंट्रियां दिल में बजी घंटियां ओहो, आता आपण नाचून नाचून पण झालं. आता मी काय खेळू? बोल बाबा. काय मी सारखं सारखं स्टेज खेळू? अच्छा बाबा, हे वाटतं आज घरात आवाज येतोय नेक्स्ट रूम मध्ये. अरे अजून 2 प्रेझेंटेशन्स राहिलेत आणि उद्या सकाळी क्लायंट मीटिंग आहे. हो हो हो, मी आज काय झालं तरी रात्री सगळे फाईल्स मेल करतो. नक 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 नक. बाबा तू आहेस ना घरी? अभि, मला काही त्रास नको देऊ. मी खूप कामात आहे. पण तरी पण 2 मिनिट उघडशील का दरवाजा? अभि, मी म्हटलं ना मी खूप कामात आहे. उद्या सकाळी क्लायंट मीटिंग आहे. बाबा, आपण दोघं थोडा वेळ खेळूया का? किंवा आपण दोघं स्विमिंगला जाऊया? मी म्हटलं ना मी खूप कामात आहे. उद्या सकाळी क्लायंट मीटिंग आहे आणि खूप फाईल्स राहिले आहेत आणि मला सगळं काम आज रात्री करायचं आहे. बाबा, तुला किती तालं मिळतात या कामाचे? हा काय वाया प्रश्न आहे? मोठ्या माणसांना असे प्रश्न नाही विचारायचे. पण ते पण सांग ना मला, मग मी तुला त्रास नाही देणार. अभि, ती खूप मोठी रक्कम आहे. तुला नाही कळणार. तू खूप छोटा आहेस. बाबा, आर यू हॅपी विथ द मनी? म्हणजे काय? ऑफकोर्स आय एम. तुला एका दिवसाचे किंवा एका तासाचे किती डॉलर मिळतात? असतील 200. तू जा आता बघ. किती प्रश्न विचारतोस आणि किती टाइमपास करतोस. बाबा, ही माझी पिगी बँक. मी $200 सेव्ह केले आहेत याच्यामध्ये. हे सगळे तुला घे. मग तू माझ्या बरोबर थोडे तास खेळशील का? तू मला आज खूप मोठा धडा शिकवला आहेस की आयुष्याचे मौल्यवान वाया नाही घालवायचे, तर ते पूर्णपणे जगायचे. चल बा, काय खेळूया? बाबा खेळतोय, बाबा खेळतोय, बाबा खेळतोय. बाबा, पहिला डान्स करूया का?
ठीक आहे, पहिलं डान्स करूया. दुसऱ्या अंकातल्या भन्नाट परफॉर्मन्सेस नंतर आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या अंकाकडे. आणि हा भाग आहे अशा एका नात्यावर जे एक काम करूया. आता पुढचे संवाद म्हणण्यापेक्षा मी एक शेरच अर्ज करेल म्हणतो. जरूर, इरशाद. अर्ज किया है. इरशाद. उनमें बात तो थी कुछ अलग सी. वाह 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 वाह. उनमें बात तो थी कुछ अलग सी, वरना समंदर तैरने जाने वाले हम उनकी आंखों में क्यों डूब जाते. वाह वाह, क्या बात है. प्रेमाभिमात नाही तर पडलास ना तू. सांगतो नंतर. चला आता आई प्रोग्राम बघते यूट्यूबवर. प्रेक्षक हो, तुम्ही आता पहा आपला पुढचा अंक प्रेमाच्या नात्यावर. तोवर मी याची लव्ह स्टोरी पण ऐकून घेते. कंचनची नंतर गॉसिप पण करेन. किती मजा. काय म्हणालीस, कसली गॉसिप. काही नाही रे, तुझे कान वाजत आहे. तू सांग तुझ्याबद्दल आणि तुम्ही पहा पुढचे परफॉर्मन्सेस प्रेमाच्या नात्यावर. बहरले अंगणी दव प्राजक्ताचे सडे, तुझ्या माझ्या पावसाला बघ इंद्रधनुचे कडे. विसावले नाते आज दूर जरी अंतर, मन सोहळा प्रेमाचा जन्मोजन्मी निरंतर. नमस्कार, मी अपराजिता डोंगरे. मी ऋषिकेश डोंगरे. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या विविध गुणदर्शन गौरव नात्याचा बंद प्रेमाचा या कार्यक्रमाअंतर्गत पती पत्नी या नात्यावर एक विरहगीत सादर करीत आहोत. गाण्याचे बोल आहेत अश्विनी ये ना, अश्विनी ये ना, ये ना. कशी ही जिंदगीत
भीतर प्रेम दिवाणा रसीला दे प्यार जरा सा नशीला कशी ही जिंदगी ताणी बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये मंद धुंद ही गुलाबी हवा प्रीत गंध हा शराबी नवा ला 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 तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी तू ये ना तू ये ना कसा तुझा विना मी राणी ग कशी ही जिंदगी ताणी बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतीच्या नावानी ला 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 जाऊ नको दूर आता मन फुलवूनी तू ये ना तू ये ना तू ये 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 कशी ही जिंदगी ताणी बाणी ग ये ना प्रिये